हाय एव्हरीवन, नमस्कार. पफ स्लीवची कटिंग दाखवा असा एक मला कमेंट आली होती. तर मी हे कटिंग केल्यानंतर माझ्या लक्षात आले, तर मी दाखवते असंही तुम्हाला समजेल. आता ही आपली साधी बाही जशी कटिंग करतो तसं इथंपर्यंत घेतलं आहे. पूर्ण उंची प्लस 1 इंच घेऊन ही आपली साधी बाही जसं कट करतो आणि हे सेम आपण शिलाई मार्जिन ठेवतो तशी आहे. हे जर तुम्हाला माहिती नसेल तर माझाच एक सिम्पल स्लीव कटिंगचा मी व्हिडिओ टाकला आहे, तो तुम्ही बघा. इथून वरती आपण हा घडीकडचा पार्ट आहे, हे 4 फोल्डेड आहे. तर इथून वरती 5 इंच घेतले मी मोठ्यांसाठी. छोट्यांसाठी आपण 3 इंच घ्यायचं. इथे 5 इंच घेऊन असं आपण इथून 4 इंच घ्यायचं. लहानांसाठी हा सेमनेस आपण मोठ्यांसाठी हा 1.5 इंचाचा ठेवतो आणि त्याच्यापुढे 2.5 इंच. तर छोट्यांसाठी आपण 1 इंचाचा ठेवतो, त्याच्यापुढे 1.5 इंच. म्हणजे छोट्यांसाठी इथे 2.5 येणार आणि मोठ्यांसाठी इथून 4 वर येणार आणि इथून असा वरती 1.5 इंचाचा सेमनेस ठेवायचा आणि असा गोलाकार शेपमध्ये इथंपर्यंत यायचं. आणि हा आपला शेप जो आहे तो आहेच. आणि इथे असं बघा कट मारून घेतला आहे. तर हा कट मारून घेतला आहे, तो कट कशासाठी आहे, तर इथंपर्यंत आपल्याला पफ्स द्यायचे आहेत. म्हणजे इथं अशा प्लीट पाडायच्या आहेत. खालच्या साईडला असं तोंड करून असं प्लीट पाडायच्या, जेवढ्या बसतील तेवढ्या. ह्याच्या साधारण 3 किंवा 4 बसतील. आणि हा सेमनेस आपल्याला 1.5 इंचाचा रिकामा ठेवायचा आहे. आणि हा आपला आहे तसा स्लीवचा पार्ट राहतो. सर हे तुम्हाला समजलं असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा. जर नसेल समजलं तर मी डबल एकदा पेपर कटिंग करून दाखवेल तुम्हाला. थँक्यू. हा असा पफ स्लीवचा फायनल लुक आहे. माझ्यासाठी हे लूज आहे म्हणून असं वाटतंय, पण तुम्ही नक्की ट्राय करून बघा. थँक्यू.